भगवान गौतम बुद्ध ज्या सम्राटांनी बौद्ध धर्म भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर नेला 84,000 बुद्ध विहार चैत्य स्तूप याची निर्मिती केली। हे सम्राटाचे सम्राट अशोक मौर्य संविधानकार बौद्धिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू। आज वर्षावासाच्या मालिकेमध्ये गुरु पौर्णिमेच्या दिवशी तिथे उपस्थित असलेले सर्व केंद्राचे पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे, महाराष्ट्राचे, मुंबई प्रदेशचे उपासक उपासिका उपस्थित मंडळी, सर्वप्रथम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। वर्षावासाच्या देखील शुभेच्छा देतो। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये धम्मावरती प्रवचन होती। भगवान गौतम बुद्धाच्या चरित्रावरती होती, त्यांच्या शिकवणीवरती होती। अनेक विषयाच्या माध्यमातून दरवर्षी दर रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी प्रवचनांची मालिका हे चैत्यभूमीमध्ये सुरुवात करायची। त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्या। काही वर्षापूर्वी अनाउन्समेंट केली होती, घोषणा केली होती की वर्षावासाची सुरुवात ही महाराष्ट्रामधल्या सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा तालुका शाखावाल्यांनी सुरुवात ही बौद्ध धरोहरापासून सुरुवात करा। जे जे चैत्य आहेत, स्मारक आहेत, केव्ज आहेत, त्या माध्यमामधून तेथे जावं, तिथे नतमस्तक व्हावं आणि पहिला दिवस वर्षावासाचा तेथून सुरुवात करावी, त्याला अभिवादन करू। ही परंपरा आज महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे। आज अनेक ठिकाणावरून फोन आले की अशा प्रकारची सुरुवात केलेली आहे, काही अदर राज्यामधून आलेली आहे की जेणेकरून एक चांगलासा असा प्रकल्प आपण या दिवसापासून सुरुवात करतो। बौद्ध आहोत, बौद्ध धरोहर ही आपली आहे। हा मेसेज लोकांना देण्यासाठी, त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी अशा प्रकारच्या वर्षावासाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याला चांगल्यापैकी यश आहे। आज मुंबई शाखेच्या वतीने आणि 6 झोनच्या वतीने सकाळची सुरुवात ही मंडवेश्वर लेणीमधून सुरुवात केली, जे बोरवली आणि दहिसर याच्या मध्यभागी आहे। त्याच्यानंतर कनेरी केव्ज बोरवली येथे तिथे सुरुवात झाली। तिथे सेकंडली गेलो, मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। हा मेसेज आहे जे हा आपल्या धरोहरावरती इतरांनी जो कब्जा केलेला आहे, त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे
आज देशाभरामधील बौद्ध हा जागृत झालेला आणि तो मांग करतोय की आमची ही धरोहर ही आम्हाला मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी सातत्य पाहिजे. जे एन्क्रोचमेंट झालेलं आहे, घुसखोरी झालेली आहे, ती काढण्यासाठी अनेक कायदेशीर प्रकार आहेत, कोर्ट केस आहे. आपण आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी पत्रव्यवहार आपला चालू आहे, परंतु तेवढं काही यश येत नाही. उत्तर येत आहेत आम्ही हटवू, थोडेफार प्रमाणामध्ये हटवण्याचा प्रयत्न पण झालेला आहे, परंतु येथील व्यवस्था जी आहे, सरकारी व्यवस्था आहे, मग केंद्राची असेल, स्टेटची असेल व्यवस्था, हे तेवढा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला कळून देत नाही. कायदेशीर मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या मार्गाने आपण याच्या पुढचा आपण लढा देऊ शकतो. एक ठरवण्यात आलं, भिकाजी कांबळे यांनी सूचना दिली, जर असं असेल तर आपण मोर्चा का काढू नये. जे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट आहे, सायन येथे त्यांचं मोठं ऑफिस आहे, एक 10-15 हजार लोक जर आपण गेले तर ही नॅशनल न्यूज होऊ शकते. एकीचं बळ किती असतं आपण जाणतोय अलीकडच्या काळामध्ये. त्या एकीने जर आपण गेलो तर आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला काहीतरी प्रयत्न करावे लागतील, ते हटवावं लागेल. ही संपूर्ण धरोहर इंग्रजांनी आपल्याला शोधून दिलेली आहे. म्हणून कधी आपण इंग्रजांचा विरोध केलेला नाही. जो आंबेडकरवादी आहे, जो इतिहास जाणतोय, ब्रिटिशर्स या देशामध्ये आले आणि त्यांनी काय सुरुवात केली, ह्या वेळेचं नोबेल प्राइज तोषिक तुम्हाला सांगतो. ह्या वेळेचं जे नोबेल प्राइज पारितोषिक पुस्तकाला जे मिळालेलं, ते नोबेल पारितोषिक लेखकाचं नाव मी जरा कन्फ्यूज आहे, कारण मी जवळजवळ महिना-दीड महिन्यापूर्वी वाचलं होतं. ते नोबेल पारितोषिक त्या पुस्तकाच्या लेखकाला का देण्यात आलं, त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून दिलं, द कॉन्ट्रिब्युशन ऑफ द ब्रिटिशर्स टू आउट द वर्ल्ड. जगासाठी ब्रिटिशांनी काय काय केलं आणि जिथे जिथे ब्रिटिश गेले तिथे तिथे कशा सुधारणा झाल्या, हा पुस्तकाचा मतितार्थ आहे. आणि त्याच्यासाठी त्यांना दोघे जण आहेत लेखक, त्या दोघांनाही नोबेल पारितोषिक देण्यात आले. आपला मुद्दा हा आहे की ब्रिटिशर्स ते आले, त्यांनी बौद्धांची ही धरोहर सगळी शोधून काढली. कनिंगहॅम त्याचं नाव घेत आहे, आले होते. कनिंगहॅम इलेक्ट्रिकचे कमिशनर वगैरे अशा प्रकारे, सार्जन वगैरे, परंतु त्यांचा ओढा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होता, म्हणून इंग्रजांनी त्यांना सूट दिली. त्यांनी काय केलं, कनिंगहॅमने काय केलं, हिस्ट्री शोधत असताना जे 3 चीनी यात्रेकरू आले होते त्यांचा इतिहास घेतला. इतिहासामध्ये त्यांनी प्रवास वर्णन लिहिली होती आणि बुद्धाच्या कुठे कुठे अवशेष आहे ते त्यांनी मॅपच्या माध्यमातून दिलं होतं. ह्या चीनी यात्रेकरूंनी ही कनिंगहॅमनी शोधून काढली आणि जगाच्या समोर ठेवली. आणि त्याच्यामुळे आपल्याला आज बौद्ध धर्माची, भगवान बुद्धाच्या पवित्र स्थळांची ही आपल्याला आज माहिती मिळते. देशाचा इतिहास देखील चीनी यात्रेकरूंनी म्हणजे बौद्ध लोकांनी लिहिलेला आहे. हे देखील लक्षात 5व्या, 6व्या आणि 7व्या शतकातला आहे. आणि ही जी इंटरनॅशनल धरोहर आहे ती आपल्याला जतन करणं गरजेचं आहे.
आपल्या सगळेजण जाणता येणाऱ्या 29 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये याची सुनावणी होणार आहे. महाबोधी बुद्ध विहाराची भारतीय बौद्ध महासभेने देखील त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करून आपली बाजू, बौद्ध महासभेची बाजू, भारतीय बौद्ध महासभेची बाजू मांडण्याचा आम्ही लोक आज चांगल्या मोठ्यातल्या मोठा वकील देऊन आज आम्ही मांडणार. काही आमची टीम ह्याच्यावरती एव्हिडन्स जोडण्यामध्ये लागलेली, म्हणजे माहिती, पुरातन माहिती, बाबा हे बुद्ध विहार, महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांचा, कारण कुठल्याही हे संपूर्ण जग जाणतंय. भगवान गौतम बुद्धाला जिथे संबोधी प्राप्त झाली आणि नंतरच्या काळामध्ये अशोकाने तेथे महाबोधी बुद्ध विहाराची निर्मिती केली, हे पूर्णतः जग जाणतंय. परंतु कोर्टासमोर जात असताना आपल्याला एव्हिडन्स लागते, आपल्याला ती माहिती लागेल, दस्तऐवज लागते की जे पुरातन काळामध्ये ज्याचे उल्लेख आहे त्याची देखील छानबीन चाललेली आहे आणि ते देखील आपण सुप्रीम कोर्टाच्या समोर आपण ठेवणार. आपला प्रश्न वेगळा आहे बौद्धांचा, म्हणून आपल्याला एवढी तयारी करून जावी लागते. राम जन्मभूमीचा प्रश्न वेगळा, हे पण जाणून घ्या. राम जन्मभूमीची जेव्हा केस हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये चालली त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा एव्हिडन्स नव्हता. कुठल्याही उत्खननामध्ये अशा काही वास्तू मिळाल्या नाही की ते दाखवून देतील की राम जन्मभूमी. 1000 पानाचं जजमेंट आणि 1000 पानाच्या जजमेंट मध्ये त्यांनी सांगितले करोडो भारतीयांची जी आस्था, श्रद्धा, त्याच्यामुळे आम्ही हे जन्मभूमी असं डिक्लेअर करू. म्हणून बोललो आपल्यासाठी वेगळा न्याय, दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय. परंतु हे नंतर झाल्यानंतर महाबोधी बुद्ध विहाराच्या नंतर हळूहळू सगळ्याच धरोहर आपण त्याच्यावरती ह्या देशवासियांना सांगू, ह्या देखील आमच्या, ह्या आमच्या आहेत. पंढरपूरची आषाढी एकादशी आत्ताच झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच आपल्या लोकांनी पंढरपूरचा विठ्ठल हा भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे, बाबासाहेबांचं ह्याच्याबद्दल पुण्यातल्या देहू रोड मध्ये भाषण केलेलं. पुण्यातल्या देहू रोड मध्ये बाबासाहेबांनी 1954 साली म्हणजे धर्मांतराच्या पूर्वी जेव्हा रंगून मधून आणलेली बाबासाहेबांनी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती लावली आणि त्याच्यानंतर जे संबोधन बाबासाहेब जनसमुदायाला संबोधन केलेला, त्या संबोधनामध्ये बाबासाहेब म्हणतायत की मला जर वेळ मिळाला तर हा पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची मूर्ती ही भगवान बुद्धाची मूर्ती, तेथे असलेल्या ज्या चांदीच्या मखर आहेत त्या जरी बाजूला काढल्या तर पलीकडच्या बाजूला भगवान बुद्धाच्या बाबतीमध्ये संपूर्ण इतिहास दर्ज झालेला. ही आताच्या काळची गोष्ट आहे, पण 1800च्या शतकाच्या पूर्वी, 1800च्या शतक जेव्हा पुन्हा ब्रिटिशरांनी एक व्हॉल्यूम असं पुस्तक आहे तर ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्या ब्रिटिश ऑथरने लिहिलेलं आहे की ही जी वास्तू आहे पंढरपुराचं मंदिर जे आहे हे दुसरं तिसरं नसून हे बुद्धाचं मंदिर आहे. त्याचे आजही त्याचं पुस्तक इंग्लंडच्या म्युझियम मध्ये आपल्याला बघायला. बौद्ध धर्म ह्या देशामधून लुप्त झाल्यानंतर हे सगळी धरोहर, बौद्धांची धरोहर ही ह्या येथील लोकांनी, मनुवादी लोकांनी म्हणा, येथील व्यवस्थेने म्हणा, येथील धर्मीयांनी ही काबीज केली
आणि आपापले देवदेवता वगैरे तिथे बसवण्यात आले. आज हा भांडणाचा मुद्दा नाही आहे आपल्या समोर, परंतु या सगळ्याची जाच होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला स्मरत असेल, एक 6-7 महिन्याच्या पूर्वी किंवा त्याच्या आधी देखील एक देशामध्ये असं वातावरण निर्माण झालं मायनॉरिटीच्या बद्दल, मुस्लिम समाजाच्या बद्दल, मायनॉरिटीज त्या ठिकाणी NRC ज्या इथे लागू करण्यात आलेलं होतं ते खरंच तुम्ही मूळचे आहात का की आउटसाइडर आहात. त्या काळाच्या नंतर जर काही काळ गेल्यानंतर इथे सातत्याने एक प्रचार या देशामध्ये सुरुवात झाली. मग तो व्हॉट्सअपच्या माध्यमामधून असेल, मीडिया, न्यूज मीडियाच्या माध्यमातून असेल, टीव्ही मीडियाच्या माध्यमातून असेल, की ह्या मस्जिदच्या खाली मंदिर आहे अशा प्रकारचा त्या असेल. आपण जर स्मरणशक्तीला जर जोर दिला तर आपल्याला कळेल की अशा प्रकारचा बातम्या सातत्याने. त्या मी कुठेतरी एका मोठ्या सभेमध्ये, मला वाटतं उत्तर प्रदेशच्या सभेमध्ये बोललो होतो, जे बौद्ध महासभेत अधिवेशन झाली, बनते सुमित रत्न वगैरे यांना घेऊन आम्ही लोकांनी अधिवेशन केले. मला वाटतं झाशी वगैरे असेल त्याच्यामध्ये बोललो. बरेच पत्रकार मंडळी तिथे उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये मी बोललो, भाई होना जांच होना है तो सबकी होता, सगळ्यांचीच एकदा जांच करून टाका बाबा, कोण कोणामध्ये घुसले, कि जेणेकरून दूध और पानी सब अलग हो जाएगा, सबके सामने आ जाएगा. दूध का दूध, पानी का पानी. अशा प्रकारे ह्या व्यवस्था या देशामध्ये आहेत, त्याच्यामधून आपल्याला वाटचाल करायची आहे. वर्षावास आहे, गुरुपौर्णिमा आहे, भगवान बुद्धांना एनलाइटमेंट मिळाला, संबोधी प्राप्त झाली. भगवान बुद्धांनी विचार केला, हे ज्ञान जे प्राप्त झालेलं ते ज्ञान मला इतरांना द्यायचं. मग त्यांना 5 संन्यासी नंतर ते भिक्खू झाले. त्यांना त्यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेला, देशना दिलेली आहे. तिथून गुरुपौर्णिमेची सुरुवात झाली. आज जे देशामधलं चित्र की ह्याच्यापासून सुरुवात झाली आणि त्याच्यापासून सुरुवात केली, ज्याने काहीच या देशामध्ये उभं केलं नाही, ज्याने या देशाच्या उभारणीमध्ये ज्यांचा हातभार नाही, ज्याने विद्रोपीकरण केलं, असे लोक म्हणतात गुरुपौर्णिमा आमची. म्हणून हे गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपण देशवासियांना सांगावं लागेल, बाबा भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा 5 भिक्खू संघ ज्यांना ते प्रवचन केलेलं आहे, देशना दिलेली आहे, चरथ भिक्खूची देशना, तिथून एक गुरु आणि शिष्याची परंपरा सुरू झाली. आज देखील गुरु शिष्याची परंपरा आपल्या देशामध्ये. बाबासाहेबांनी 3 गुरु मानलेले, ही देखील परंपरा आहे गुरु पौर्णिमेच्या बद्दल, की बाबासाहेबांनी त्यांचे 3 गुरु, भगवान बुद्ध आहे, कबीर आहे, फुले आहे, हे बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. आणि ही परंपरा आणि हा संदेश देशवासियांना देणं, त्याच्यासाठी आजचा वर्षावासापासून सुरुवात होते. मला वाटतं आजचा विषय देखील तोच आहे जो गायकवाड गुरुजी मला वाटतं देणार आहे. तयारी करून आलेले आहे शांतपणे संदेश. आणि ह्या माध्यमामधून आज आनंद वाटला मला हे उद्घाटन करत असताना, की भारतीय बौद्ध महासभेने संपूर्ण कार्यकर्त्यांची यादी, देशामधल्या कार्यकर्त्यांची यादी प्रसिद्ध केली.
उद्या कुठल्या प्रदेशामध्ये तुम्ही जाल, अजून त्याच्यामध्ये अपडेट व्हायचं आहे. थोड्या दिवसामध्ये ती अपडेट होईल आणि त्यांची नावं होती, त्यांची नावं आहेत, त्यांचा मुद्दा आहे आणि त्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यांचा मुद्दा आहे. अशा प्रकारे आहे, कुठे त्यांचा ऍड्रेस आहे. त्याचबरोबर शिबिर किती झाली महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शिबिर किती झाली, ह्याच्या माध्यमामधून आपल्याला समजून येईल की कुठला जिल्हा किती काम करतो. आपल्याला अधिक जोमानं काम करण्याची गरज आहे. बिहार जोडो अभियान आपण सुरू केलेलं आहे. उद्यापासून माझा एक दुसरा व्हिडिओ येतो की ज्या विहार आहेत की भारतीय बौद्ध महासभेकडे नाही, स्थानिक लोकांकडे आहेत, त्या विहारामध्ये देखील वर्षावासाचे कार्यक्रमाचं आयोजन करावं, प्रवचनाचं आयोजन करावं आणि भारतीय बौद्ध महासभेचे शिक्षक, केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य जे तिथे जातील आणि धम्मदेशना देतील वर्षावासाची. धम्म ह्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो चैत्यभूमीमध्ये. बौद्धाचार्य शिबिराचं देखील उद्घाटन झालं. या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांची डायरी याचं उद्घाटन झालं. त्याचबरोबर संपूर्ण वार्षिक बजेटचा उद्घाटन झालं कार्यक्रमाचं. मी असं जाहीर करतो, आपल्या पुन्हा एकदा वर्षावासाच्या गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय श्रीराम. Saranam